एक आणखीन एक घटना येते पठाणकोट पाकड्यांना पठाणकोट या ठिकाणी भारतानं चोख प्रत्युत्तर दिल्याची बातमी येते। पठाणकोट या ठिकाणची ही घटना समोर येते। पठाणकोटमध्ये जे हल्ले झाले, ड्रोन हल्ले झाले, त्या ड्रोन हल्ल्यांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। जगदीश देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जगदीश, आता आपण पाहतोय पाकड्यांना पठाणकोट या ठिकाणी देखील चोख प्रत्युत्तर मिळालेलं आहे। ज्या पद्धतीने हे हल्ले होत आहेत त्या प्रत्येक हल्ल्याला भारताकडून जशास तसं उत्तर दिलं जात आहे। नक्कीच भारत सध्या फक्त पाकच्या ऍक्शनला रिॲक्शन देतोय किंवा हल्ल्याला प्रतिहल्ला देतोय, प्रतिहल्ला करतोय। भारत स्वतःहून कुठलाही पाऊल उचलत नाहीये। जे मागाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये ज्यावेळेस हा विषय जाईल त्यावेळेस भारत कुठेही दोषी आढळू नये यासाठी भारत अत्यंत चाणाक्षपणे आणि अभ्यासूपणे पावलं टाकतंय। चुका करतोय फक्त पाकिस्तान। दुसरी एक पाकिस्तानची आणखीन एक गोष्ट समजून घ्यायला हवी आहे की पाकिस्तानच्या इतकं बिनडोक सध्या राजकारणी कुठेही सापडणार नाहीत, कारण अगोदरच पाकमध्ये अंतर्गत कलह प्रचंड प्रमाणामध्ये आहे। तरी सुद्धा त्यांनी भारतासारख्या बलाढ्य देशाला अंगावर घेतलंय। ज्यावेळेस पहलगाम या ठिकाणी हल्ला झाला त्यावेळेसच जर पाकिस्ताननी माफी मागून माघार घेतली असती तर पुढचं सगळं टळलं असतं, कारण सध्या पाकिस्तानमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे। बलुचिस्तानने डोकं वर काढलेलं आहे। आता काल फक्त पाकनं भारतावर ड्रोन हल्ला केला आणि भारताने त्यांना प्रत्युत्तर दिलं तर बलुचिस्तानची सेना आक्रमक झालेली आहे। त्यांनी तिकडून पलीकडच्या बाजूने पाकिस्तानच्या सेना शहरांवर हल्ले करायला सुरुवात केलेली आहे। पाकचे झेंडे उतरवलेले आहेत। सोबतच पाकच्या अनेक सैनिकांवर हल्ले सुरू झालेले आहेत। दुसरीकडे इम्रान खान समर्थक रस्त्यावर उतरलेले आहेत। जर एखाद्या देशामध्ये इतका अंतर्गत कलह असताना कुठलाही देश कुठल्याही दुसऱ्या बलाढ्यच काय छोट्याही देशाला अंगावर घेण्याची हिंमत सुद्धा करणार नाही। मात्र पाकिस्तानचं राजकीय जे राजकारणी आहेत ते इतके बिनडोक आहेत की अगोदरच अंतर्गत कलह सुरू आहे आणि त्यामध्ये भारतासारख्या बलाढ्य देशाला अंगावर घेतलंय। त्यामुळे सध्या भारतासोबतच नाही तर पाकिस्तानला सध्या 3 पातळीवर लढावं लागतंय। एकतर भारतासोबत त्यांचं सुरूच आहे तणाव सुरू आहे, भारताकडून प्रत्युत्तर दिलं जातंय। दुसरीकडे बलुचिस्तान आक्रमक झालेली आहेत। एक गोष्ट बघावी लागेल, ज्यावेळेस भारतानं पाकवर प्रतिहल्ला केला त्यावेळेस बलुचिस्तानमध्ये आनंद व्यक्त केला गेला होता। त्या तिथल्या जनतेनं आनंद उत्सव साजरा केला होता आणि लगेचच त्यांनी हीच योग्य वेळ आहे असं समजून जर भारत पाकिस्तानवर हल्ला करतो याचा अर्थ पाकचा भारतासमोर निभाव लागणार नाहीये आणि हीच वेळ नेमकी हातामध्ये घेऊन बलुचिस्तान आक्रमक झालेलं आहे आणि त्यांनी त्या बाजूने हल्ला करायला सुरुवात केलेली आहे। अनेक शहरांवर हल्ला सुरू आहे। सैनिकांना मारलं जाते पाकच्या। दुसरीकडे इम्रान खान समर्थक सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यामुळे सध्या पाकची इतकी प्रचंड कोंडी झाली आहे की एकतर त्यांचा भारतासमोर निभाव लागणार नाही आणि त्यातच आता बलुचिस्तान सोबत सुद्धा त्यांना लढावं लागतंय। इम्रान खानचे समर्थक रस्त्यावर उतरलेले त्यांच्यासोबत लढावं लागतंय। त्यामुळे प्रचंड अडचणीमध्ये पाक आहे आणि असं असून सुद्धा पाकिस्तान तरी सुद्धा भारताच्या खोड्या काढण्याचा प्रयत्न करतोय। आज दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांचा ड्रोन हल्ला भारतावर सुरू आहे। पहिल्या दिवशी आपण समजू शकलो असतो की पहिल्या दिवशी त्यांनी भारताची ताकद किती आहे किंवा भारत तयार आहे की नाही हे टेस्ट करण्यासाठी जर हल्ला केला असता तर आपण समजू शकलो असतो, पण त्यांना पहिल्याच दिवशी समजलेलं आहे की भारत नुसता तयार नाहीये तर तो पाकिस्तानला बेचिराग करण्यासाठी अत्यंत ताकदीनं तयार आहे। आणि इतकं सुद्धा असून सुद्धा पाक अशा खोड्या करतंय असं वागतंय याचा अर्थ पाकला स्वतःहूनच त्यांचे तुकडे करून घ्यायचे आहेत किंवा जगाच्या नकाशावरून त्यांना नेस्तनाबूत व्हायचं आहे याची स्वतःहूनच ते तयारी करतात अशी सद्यस्थिती आहे। प्रशांत, नक्कीच आणखीन एक गोष्ट जगदीश आपल्याला जाणून घ्यावी लागेल की भारत हा एक सहिष्णू देश आहे। त्यांनी ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याही दिवशी भाषणामध्ये म्हटलं होतं की आम्ही स्वतःहून काही करणार नाही, कुरघोड्या करणार नाही, पण ज्या वेळेला अशा पद्धतीचं उत्तर देण्याची वेळ येईल तेव्हा मात्र आम्ही निश्चितपणानं गप्प बसणार नाही। त्यामुळे याही गोष्टीची आपण किंवा पाकिस्ताननं या गोष्टीची दखल घेतली पाहिजे की भारत हा बलाढ्य देश आहेच, पण जे उत्तर मिळेल ते एवढं कठोर आणि ताकदीचं उत्तर असेल की आपण नेस्तनाबूत होऊ शकतो। ही गोष्ट पाकिस्तानने लक्षात घेतली